मागच्या वर्षी आपण 7 ते 7.5% इतका GDP आपला खालती पडला, जो की स्वातंत्र्यानंतरच्या भारतामध्ये सर्वात जास्त खालती पडलेला GDP होता वर्षभरासाठी. या वर्षीच्या एप्रिल मे जूनमध्ये किंवा जुलैपर्यंत जरी डेटा घेतला आपण, तो डिक्लेअर झालेला आहे, तर ती GST कलेक्शन ही 19-20 पेक्षा प्री पॅन्डेमिक पेक्षा सुद्धाही जास्त आहे. या महिन्यात 37% लोक सांगतात आम्ही प्री पॅन्डेमिकच्या पुढे गेलो, पण 50% लोक मागच्या महिन्यात आणि या महिन्यात असे सांगतायत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा नवी चर्चा आणि माझ्याबरोबर आहेत पुन्हा एकदा प्रशांत गिरबने सर. वेलकम सर. MCCIचे DG आहेत, हे आपल्याला माहिती आहे. त्यांचे 2 इंटरव्ह्यूज तुम्ही बघितले असतील, त्याच्या लिंक मी आज परत डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही त्याही बघू शकता. आज सरांशी बोलण्याचं कारण जे आहे ते अर्थात काल परवा आलेल्या बातम्या या आहेत. GDP बद्दलच्या बातम्या आल्या, GST कलेक्शनबद्दलच्या बातम्या आल्या, नॅशनल मॉनिटायझेशन स्कीमच्या बातम्या आल्या. एकूणातच फायनान्शियल सेक्टरमध्ये खूप काही घडतं आहे. त्याचा अर्थ काय हे आपण सरांकडून समजून घेणार आहे. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की काल बातमी आली की GSTनं परत 1 लाख कोटी कलेक्शन क्रॉस केलं, आणि त्याच्या आधी म्हणजे परवा दिवशी जे घडलं आणि ज्याची काल बातमी आली की GDP 20% वाढला. आता याच्यात खूप मतांतर आहेत. वाचत असताना लक्षात आलं की पाठीमागचा बेस कमी होता. नक्की या 2 गोष्टींचा तुमच्या मते अर्थ काय? आपण जर पाहिला एप्रिल, मे आणि जून या वर्षीचं, त्याचा GDP हा अनाऊन्स केला गेला आहे. एक स्टेप मागे घेऊयात. GDP म्हणजे काय पाहूयात. GDP हे राष्ट्रीय सकल उत्पन्न मानलं जातं. GDP ही 4 गोष्टींची बेरीज असते. एक, प्रायव्हेट कन्झम्पशन काय, दुसरं गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर काय, तिसरं प्रायव्हेट गव्हर्नमेंट वगैरे सर्वांनी मिळून केलेली गुंतवणूक काय, आणि चौथं नेट एक्सपोर्ट म्हणजे निर्यात वजा आयात किती. याची बेरीज म्हणजे GDP. GDP असं काही परफेक्ट मेजर आहे असं नाही आहे, मात्र इतर कुठले मेजर नसल्यामुळं GDP हे चांगलं मेजर आहे. कुठलं तरी मेजर घ्यायला हवं तर GDP हे चांगलं मेजर आहे. GDP सोबतच जेव्हा आपण महागाई दर, रोजगार दर ह्या गोष्टी पाहतो तेव्हा त्याला एक पूर्ण सकल अशी भूमिका मिळते, त्याची चांगली अंडरस्टँडिंग होते. आता तुमच्या प्रश्नाकडे वळूयात. एप्रिल, मे, जून फिनान्शियल इयर 21-22 आर्थिक वर्ष 21-22 याचा GDP सांगितला गेला 20.1%. आपण सर्वांनी तो वर्तमानपत्रात वाचलाच असेल, ऐकला असेल TV मध्ये. तर याचा अर्थ काय, एप्रिल, मे, जून मागच्या वर्षीच्या तुलनेत या एप्रिल, मे, जूनला 20% जास्त हे आपलं सकल उत्पन्न होतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट असण्याचं कारण काय की बरेच अर्थतज्ञ त्यांना जी अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार आहे हे. या अपेक्षेपेक्षा कमी नाही. दुसरी बाब, मे महिन्यामध्ये दुसऱ्या लाटेचा पीक गाठला गेला होता, उच्चांक गाठला गेला होता. हे होऊन सुद्धा आपण 20% आपली वाढ झाली, ही चांगली बाब आहे. मात्र अर्थशास्त्र असं आहे, यू ऑलवेज से समथिंग ऑन दी अदर हँड. दुसरी बाजू आपण नेहमी मांडतो. ती दुसरी बाजू अशी की 19-20 हे आर्थिक वर्षामध्ये एप्रिल, मे, जूनला जी आपली GDP होती त्या तुलनेत यावर्षी आपण आत्ताही 10% खाली आहोत. हे सगळं जर सोप्या भाषेत सांगायचं तर आपण असं मांडूयात. एप्रिल, मे, जून 19-20 म्हणजे पॅन्डेमिकच्या अगोदर जर आपली GDP 100 रुपये होती, तर मागच्या वर्षी जेव्हा पहिली लाट आली तेव्हा एप्रिल, मे, जूनला आपली GDP ही 75 रुपये इतकी झाली. ढोबळमानाने 75 रुपये झाली. या एप्रिल, मे, जूनला ती 20% वाढून बऱ्यापैकी 90 रुपये इतकी झाली. 75 पेक्षा 90 खूप चांगलं आहे, 100 पेक्षा 90 10 कमी आहे. तर हा सर्व त्याचा प्रकार आहे. GDP सध्या कुठं आहे. GDP मध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत की का वाढली, कुठल्या गोष्टीमुळे वाढली, कुठल्या सेक्टरमुळे वाढली, आणि जर अशी वाढ झाली असेल तर प्रत्येकाला का फील होत नाही की 20% माझी वाढ झाली म्हणून, हे पाहायला हवं. तर GDP मध्ये काय सांगितलं, GDPचे आकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा सांगितलं गेलं की जे कन्स्ट्रक्शन सेक्टर जो आहे तो 68% वाढलाय मागच्या वर्षीच्या तुलनेत. उत्पादन क्षेत्र जे आहे मॅन्युफॅक्चरिंग
ते 49 किंवा 50% वाढलं आहे आणि शेती क्षेत्र जे आहे ते 4.5% वाढलं आहे. शेती क्षेत्र सहसा 3-4% वाढलं अशी अपेक्षा होती लोकांची, पण ते 4.5% वाढल्यामुळे त्याचा खूप फायदा झाला आहे. कारण सरतेशेवटी ना गरजा काय असतात, खाण्यापिण्याच्या गरजा फार मुख्य असतात. त्या जर नाही भागल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तर त्या गरजा भागल्या गेल्या ही महत्त्वाची गोष्ट. त्याशिवाय आत्ताही कन्स्ट्रक्शन सेक्टरमधल्या जर तुम्ही उद्योजकांना विचाराल बांधकाम क्षेत्रातल्या, तर ते म्हणतील आणखी आम्ही पूर्वपदावर नाही. ते बरोबर आहे. मात्र एप्रिल मे जून पहिल्या लाटेत जितका खालती गेलो होतो त्यापेक्षा 68% मोठा झाला. तेच उत्पादन क्षेत्राविषयी आहे. हे सर्व पाहता हे वर्ष पूर्ण कसं जाईल यावरतीही बऱ्याच अंदाज मांडले गेलेले आहेत. मागच्या वर्षी आपण 7 ते 7.5% इतका GDP आपला खालती पडला, जो की स्वातंत्र्यानंतरच्या भारतामध्ये सर्वात जास्त खालती पडलेला GDP होता वर्षभरासाठी. या वर्षभरासाठी अंदाज जे आहेत अर्थतज्ञांचे ते असे की 9.5 ते 10% हा इतका वाढेल तो. अर्थातच तिसरी लाट मोठी नाही आली तर वगैरे वगैरे आहेच. तर या वर्षभरामध्ये 9.5 ते 10% ही GDPची वाढ होईल, ज्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याच्या दरम्यान आपण पॅन्डेमिकच्या अगोदर जी आपली स्थिती होती त्या स्थितीला पोहोचू शकू. अच्छा, हे थोडक्यात 2000 असं पकडू की 2019 मध्ये जे होतं त्या आर्थिक वर्षात, कारण पहिला लॉकडाऊन मार्चमध्येच लागला, साधारणतः गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये लागला. तर गेल्या वर्षी आपण खाली आलो, बरोबर. त्या वर्षी जितकं खाली आलो तितकं परत वर येण्यासाठी हे वर्ष जाईल. आणि 2019 किंवा 2020 1 एप्रिलला जो स्नॅपशॉट होता तसा स्नॅपशॉट यायला परत 2022चा 1 एप्रिल उजाडेल. बरोबर. थोडक्यात 2 वर्ष आपल्या एकूण प्रगतीतली स्टँडस्टिल जातील. हे एकदम बरोबर बोललात तुम्ही. ढोबळमानाने 2 वर्ष आपली ही पूर्णपणे करोनाने खाल्लेली आहेत असं आपल्याला लक्षात येईल मार्चच्या शेवटी. राईट. आता एक तुम्ही जो उल्लेख केला की यावेळी सुद्धा दुसरी लाट आली आणि तरी सुद्धा GDP अपेक्षेप्रमाणे वाढला. अर्थात तो पूर्वी इतका नाही वगैरे, ते ठीक आहे. तर ह्याला पहिल्या लाटेतनं आपल्याला आलेलं शहाणपण आणि त्यामुळं आपण वापरलेले मॉडिफाईड लॉकडाऊनच्या पद्धती याचं कितपत याच्यात श्रेय आहे? नक्की आहे. पहा, पहिल्या लाटेमध्ये ना कुणालाच काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे साहजिकच केंद्र सरकारने सुरुवात करून पूर्ण भारतभरावरती लॉकडाऊन होतं. दुसऱ्या लाटेमध्ये लोकलाइज लॉकडाऊन केलं झालं. प्रत्येक राज्यांनी ठरवलं की कुठं लॉकडाऊनची आवश्यकता किती आहे. त्यामुळे जितकं जास्त डिसेंट्रलाइज झालेलं आहे, विकेंद्रीकरण त्याचं जितकं जास्त झालेलं आहे, तितकं डिस्रप्शन जे आहे ते कमी झालेलं आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्र हे कंटिन्यू राहू शकलं, ज्याचा की खूप मोठा फायदा झाला. आणि त्यामुळे हे जे लेसन्स आपण लर्न केलेत, ह्या ज्या आपण गोष्टी शिकलेल्या आहेत पहिल्या लाटेतनं, त्याचा नक्की खूप मोठा फायदा दुसरी लाट मॅनेज करताना झाला आहे. यातनंही शिकलेले काही धडे आहेत जे की दुर्दैवानं पुढली लाट कधी येऊच नये. मात्र जर आलीच तर यातनं शिकलेले धडे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतील पुढल्या लाटेसाठी, ज्यामध्ये की आर्थिक चक्र जे आहे त्याचा वेग हा मंदावणार नाही अशी अपेक्षा आहे. सरकारी आकडे तर येत राहतात, पण तुम्ही एका चेंबरला रिप्रेझेंट करता, मोठ्या चेंबरला रिप्रेझेंट करता, असंख्य उद्योजकांशी, इतर चेंबरशी तुमच्या चर्चा होत असतील, गप्पा होत असतील. तर आकडे काही सांगू देत, फील्डवरती खरंच इकॉनॉमी रिवाईव्ह होते का रिवाईव्ह झाली आहे काय, तिथला मूड काय? चांगला प्रश्न आहे. MCCI हे मागच्या 87 वर्षापासून कार्यरत आहे पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. 3-1 हजार मेंबर आहेत MCCIचे. आम्ही सहसा दर आठवड्याला 100 मेंबर्सशी आमचा कनेक्ट येतो, सभासदांशी आमचा कनेक्ट येतो, माझे सहकारी आहेत त्या सर्वांचा. मागच्या काही महिन्यापासून मी दर आठवड्याला एक फॅक्टरी व्हिजिट करणं ठरवलं आहे. तर अशा माझ्या 8-10 फॅक्टरी व्हिजिट झालेल्या आहेत. फॅक्टरीमध्ये जाऊन तिथं त्यांचं ऐकून घेणं. तर त्यातनं काय निदर्शनास येतं आहे ते असं की नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा परिस्थिती खूप सुधारलेली आहे. मात्र आम्ही परत तेच सांगतात ती सुद्धा की प्री पॅन्डेमिक लेवल आणखी आम्ही गाठलेली नाही. आता त्यातही फरक पडतो आपण कुणाशी बोलतोय. काही लोक असे आहेत, समजा फूड प्रोसेसिंग युनिटकडे गेलात तुम्ही, तर
खाद्य प्रक्रिया उद्योगामध्ये मध्ये लोक सांगतात की आम्ही आता प्री पॅन्डेमिक लेवलच्या पुढे गेलेलो आहोत. ठीक आहे. जर तुम्ही फार्मास्युटिकलमध्ये जाल ते सुद्धा तेच सांगतील की आम्ही प्री पॅन्डेमिकच्या पुढे गेलेलो आहोत. ज्या जीवनासाठी अत्यावश्यक गोष्टी आहेत ती लोक नक्कीच प्री पॅन्डेमिकच्या पुढे गेलेली आहेत. मात्र काही गोष्टी ज्या जीवनासाठी अत्यावश्यक नाहीत, त्याचा खर्च आत्ता किंवा नंतर कसा करायचा आपण टाळू शकतो, त्या मात्र खूप त्यांना अडचण आहे. जसं आपण वाहन उद्योग क्षेत्रामध्ये जातो. वाहन उद्योग क्षेत्रामध्ये आणखी त्यांनी तीच परिस्थिती गाठलेली नाही. आता त्याची आणखी नवीनही काही कारणं आहेत, त्याविषयी आपण बोलूयातच. वाहन उद्योग क्षेत्रामध्ये आणखी काय अडचणी येत आहेत. तर इतर उद्योग जे आहेत त्यांना आणखी वेळ लागतोय. उदाहरण घेऊयात सोपंसं. काही लोक सांगतायत की पुण्यात माझी फॅक्टरी आहे, माझ्याकडे 30 लोक कामाला आहेत, मात्र आता त्यातले फक्त 24 लोक येत आहेत. 6 लोक ना आजूबाजूच्या जिल्ह्यातली होती, सातारा, सांगली, कोल्हापूरची होती. तर ती लोक आता त्यांनाही येणं जमलं नाही, आम्ही त्यांना या म्हणून काही हट्ट धरला नाही. तर हा विचार करा, प्रत्येक छोट्या कंपनीतनं अशी 4-5 लोक जरी परत रुजू नाही झाली तर तो आकडा किती मोठा होतो. आणि GDPचे जेव्हा आकडे येतात तेव्हा GSTच्या मार्फत आणि इतर मार्फतमध्ये कन्झम्पशन कनेक्ट केलं जातं. मात्र जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगचा डेटा येतो 50% वर आहे तेव्हा तो फक्त मोठ्या कंपन्या किंवा सायझेबल कंपन्याकडनं येतो. अशा बऱ्याच ज्या सूक्ष्म कंपन्या आहेत ते त्यात कॅप्चर होत नाही दुर्दैवानं. त्यामुळं हे कनेक्टच होत नाही. आता हे सगळं आकड्यात मांडूयात आपण. मागच्या 16-17 महिन्यांपासून आपण दर महिन्याला 150 ते 200 सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योगांचं एक सर्वेक्षण करतो. त्यांना आपण प्रश्न विचारतो, तुमची परिस्थिती सध्या मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे प्री पॅन्डेमिकच्या तुलनेत ही कशी आहे आणि तुम्हाला प्री पॅन्डेमिक लेवलला जायला किती वेळ लागेल. तर मागच्या एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा की पॅन्डेमिकचा पहिला महिना होता तेव्हा अर्थातच काहीच प्रोडक्शन नव्हतं. त्यामुळे प्रोडक्शन लेवल, उत्पादन लेवल ही अक्षरशः 20-25% वगैरे काहीतरी होती. ती वाढत वाढत या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये म्हणजे दुसरी लाट येण्याच्या जस्ट अगोदर तो आकडा 83% पर्यंत गेला. 83%. मात्र दुसरी लाट आली आणि तो आकडा परत खाली आला. आता तो परत वाढतोय जुलै-ऑगस्टमध्ये. तर या ऑगस्ट महिन्यामध्ये कालच आम्ही ते रिझल्ट जाहीर केले आणि आज संध्याकाळपर्यंत ते प्रेसला जातीलच. तर त्यात असं सांगितलं गेलं, त्यात असं निदर्शनास येतं आपल्या की तो आकडा परत 83% गेलेला आहे. म्हणजे आता आपण जवळपास दुसऱ्या लाटेच्या अगोदर जी परिस्थिती होती फेब्रुवारी महिन्याची त्या परिस्थितीला सध्या आपण आलोत. हे थोडक्यात एक लॉकडाऊन लागलं की त्याच्यातून वरती यायला अजून पुढचे 4 महिने जातात साधारणतः, असं समजायला आपण हरकत नाही. पुढले 3-4 महिने जातात त्यानंतर. आता यावेळी थोडा कमी वेळ लागला, मागच्या वेळी थोडा जास्त लागला होता. तर आपण आता दुसऱ्या लाटेच्या अगोदर जी स्थिती होती साधारणतः तिथं आहोत. यानंतर ही 83-84% आहेत. जर मोठी लाट नाही आली तर हे 90-92 पर्यंत जायला हवं पुढल्या 2-1 महिन्यांमध्ये. आणि मग थोडा वेळ लागेल 90-92 ते 100 पर्यंत. दुसरा प्रश्न आम्ही हा विचारतो की प्री कोविड लेवलला जायला तुम्हाला किती वेळ लागेल साधारणतः. मागच्या महिन्यातच लोक सांगत होती की बऱ्यापैकी एक 25% वगैरे लोकांनी सांगितलं, 25 ते 28% लोकांनी की आम्ही ऑलरेडी प्री पॅन्डेमिकच्या पुढे गेलो होतो. या महिन्यात 37% लोक सांगतात आम्ही प्री पॅन्डेमिकच्या पुढे गेलो होतो. पण 50% लोक मागच्या महिन्यात आणि या महिन्यात असे सांगतायत की 6 महिने तरी लागतील. उरलेले जे बऱ्यापैकी 13% लोक आहेत ते सांगतात 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल आम्हाला प्री पॅन्डेमिकला पोहोचायला. साधारणतः तुमचा जो प्रश्न होता की ग्राउंडवरती लोक काय सांगतात, ग्राउंडवरती लोक सांगतात परिस्थिती चांगली आहे, मात्र हे फायनान्शियल इयर आम्हाला एंडपर्यंत वाट बघायला लागेल पूर्णपणे प्री पॅन्डेमिकच्या बाहेर येण्यासाठी. त्यामुळे ग्राउंडवरती आपण जे ऐकतोय तेही साधारणतः कनेक्ट होतंय मॅक्रो नंबर जे आपण ऐकतो त्यासोबत. राईट. मी हे ग्राफ्स तर आत्ता या व्हिडिओत दाखवीनच, पण याच्यातून मला असं इमॅजिन होतंय, तुम्ही सांगा की आपणच एकदा बोललेलो पहिल्या मुलाखतीत की ही भारत देश व्ही शेप रिकव्हरी करेल, डब्ल्यू शेप करेल का काय होईल. आत्ता तुम्ही म्हणालात 100, 25, 83 परत खाली परत वर. मला तरी ते इमॅजिन डब्ल्यू म्हणून होतंय. ही नक्की कुठल्या शेपची रिकव्हरी चालू आहे?
या शेपवरती बरंच चर्चा होतात. जर आपण चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरना विचारलं तर ते सांगतील की व्ही शेप रिकव्हरी आहे. काही लोक तुम्हाला हे सुद्धा सांगतील की ही नायकीचा जो लोगो असतो ना, जे स्विश असं असतं, ही त्या शेपची रिकव्हरी आहे. म्हणजे खालती थोडं जोरात येतं पण वरती जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. ठीक आहे. तुम्ही म्हणलात तसं ते डब्ल्यू आहे, पण तो परफेक्ट डब्ल्यू कधीच नाही आहे. कारण खालती येते वेळी खूप जास्त आलं, वरती गेलं छोटासा परत एकदा तो छोटा व्ही झाला त्याच्यासोबत. ही साधारणतः व्ही शेप रिकव्हरी ती नायकीचा जो लोगो आहे त्या दोन्हीच्या मध्ये आहे, हे नक्कीच आहे. म्हणजे परफेक्ट व्ही नाही येतो, मात्र ऑप्टिमिस्ट लोकांना तो व्ही दिसतो. ठीक आहे. आणि ज्यांचं पेसिमिझम असतं त्यांना त्यात डब्ल्यू दिसेल. ज्यांचं रिअलिझम आहे त्यांना त्यात नायकीचा लोगो आणि व्ही याच्यामध्ये कुठेतरी तो दिसेल. उद्योगधंद्यांवर आणि विशेषतः रोजगारावर काही लॉंग टर्म इम्पॅक्ट झालेत का, की जे बाबा हे सगळं रिकवर होईल पण हे बदलायला, हे भरून यायला खूप वेळ लागेल, चांगले किंवा वाईट असं काही झालंय? काही तर नक्कीच झालेले आहेत. आता चांगले घेऊयात अगोदर आपण, काय लॉंग टर्म इम्पॅक्ट झाले. चांगले लॉंग टर्म इम्पॅक्ट असे की डिजिटायझेशन जे आहे त्याचा वेग खूप वाढलेला आहे. डिजिटायझेशनचा वेग वाढल्यामुळं उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी ही वाढतीये आणि त्याचा कॉम्पिटिटिव्हनेस, स्पर्धात्मकता वाढण्यासाठी नक्कीच मोठा उपयोग होईल. जशी स्पर्धात्मकता वाढेल तसा आपला जो माल किंवा आपली जी सेवा तयार होतीये भारतातनं, ते इतर देशांच्या तुलनेत सुद्धा तग धरू शकेल आणि त्याचं उत्पादन आपल्याला वाढेल. नुकसान काय झालं याच्यामुळं किंवा निगेटिव्ह साईड जर याची आपण पाहिली तर असं लक्षात येईल आपल्या की इन्फॉर्मल सेक्टर जो आहे, अनौपचारिक क्षेत्र जे आहे, त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. जी छोटी छोटी हॉटेल व्यावसायिक आहेत, रेस्टॉरंट व्यावसायिक आहेत, त्यांचं कंबरडं मोडलं गेलं यातनं अक्षरशः. त्यासोबतच जी लोक कॉन्ट्रॅक्टवरती काम करायची किंवा जी लोक छोट्याशा उद्योगात काम करायची, मी आत्ताच मागे उदाहरण दिलं त्यासारखं 10 लोक जर काम करायची आणि त्यातली 6-7 लोक जॉईन झालेले, 2-3 लोक नाही आणखी, ती लोक कुठंच रजिस्टर नाही आहेत. तर त्यांना फार मोठा त्रास झालेला आहे. त्यांना रिकव्हर करण्यासाठी जास्त वेळ लागेल. बऱ्याच ज्या MSMEs आहेत, सूक्ष्म आणि लघु उद्योग आहेत, त्यांचंही कंबरडं मोडलं गेलंय. त्यांनाही रिकव्हर व्हायला भरपूर जास्त वेळ लागणार आहे. एक मोठा ट्रेंड जर आपण पाहिलात तर फॉर्मलायझेशन वाढतंय अर्थव्यवस्थेचं. आता ही चांगली बाब आहे तसं पाहिलं तर. म्हणजे GSTमुळं वाढतंय किंवा डिजिटायझेशनमुळं वाढतंय किंवा मोठ्या कंपन्या या पॅन्डेमिकमध्ये तग धरून राहू शकल्या आणि छोट्या कंपन्या तितक्या नाही राहू शकल्या, त्यामुळेही फॉर्मलायझेशन वाढतंय. फॉर्मलायझेशन वाढणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र फॉर्मलायझेशन वाढते वेळी जे सूक्ष्म लघु उद्योग आहेत किंवा जे अनौपचारिक काम करणारी लोक आहेत, जे इन्फॉर्मल काम करणारे लोक आहेत, त्याची जर काळजी नाही घेतली गेली तर तो एक मोठा प्रॉब्लेम तयार होतो. त्यांची जी मागणी असते त्यात जर घट झाली तर त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट येतो की उत्पादन क्षेत्रावरतीच. तर या गोष्टींची नक्की काळजी घ्यायला हवी. तुम्ही बोलताना सुचला म्हणून विषय विचारतो की GST आल्यापासून GST कधी स्टेबल होणार, तो यशस्वी झाला का नाही, अशा असंख्य चर्चा चालू आहेत. आम्ही खूप मुलाखती केल्या. पण आज मी सकाळी बातमी सहज वाचत होतो तर गेल्या 12 महिन्यात एखाद दुसरा महिन्याचा अपवाद वगळता 1 लाख कोटी क्रॉस झालंय. आणि असं पूर्वी मला वाचल्याचं आठवतं की ज्यावेळी GST कन्सिस्टंटली 1 लाख कोटी दर महिना क्रॉस करेल त्यावेळी तो खऱ्या अर्थानं यशाच्या दिशेनं चाललाय किंवा यशस्वी झाला असं म्हणता येईल. माझा मुद्दा असा आहे की आता आपण असं म्हणू शकतो का की GST भारतात स्टेबल झाला, तो यशस्वी होतोय आणि त्याचे फायदे आता आपल्याला बघायला मिळतील? मी तुमचे शब्द घेतोय. हा GST आता यशस्वी होण्याच्या मार्गावरती आहे, झाला असं म्हणणार नाही मी आणखी. चांगली गोष्ट काय की आपण 1 लाख कोटीच्या वरती सरासरी आहोत. चांगली गोष्ट काय, मागच्या एप्रिल मे जूनपेक्षा या एप्रिल जूनमध्ये खूप वाढ झालेली आहे GST कलेक्शनमध्ये. त्यापेक्षाही चांगली गोष्ट ही की 19-20 सालच्या एप्रिल मे जूनपेक्षाही, प्री पॅन्डेमिकच्या एप्रिल मे जूनपेक्षाही या वर्षीच्या एप्रिल मे जूनमध्ये किंवा जुलैपर्यंत जरी डेटा घेतला आपण, तो डिक्लेअर झालेला आहे, तर ती GST कलेक्शन ही 19-20 पेक्षा प्री पॅन्डेमिक पेक्षा सुद्धाही जास्त आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणखी चांगली गोष्ट काय, त्याचं जे कर संकलनासाठी ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्यात काही सुधारणा केल्या गेलेल्या ही चांगली बाब आहे. त्यासोबतच
त्यांनी एक कटाक्ष पाळलाय की लोकांनी काय बरं आपला GST चुकवू नये, फ्रॉड करू नयेत, यावरती त्यांनी बरंच काम केलंय. ही चांगली बाब आहे. मग आणखी पूर्णपणे यशस्वी नाही झाला असं का बोललो मी? यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. GST पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी 2 मुख्य बाबी लागतील, ज्या की डॉक्टर विजय केळकर ज्यांनी GST लिहिला सुरुवातीला, त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळी त्यावरती सूतोवाच केलेला आहे. पहिली बाब अशी की GSTचे जे सध्या 4-5 आपले वेगवेगळे रेट आहेत ते कोलॅप्स करत कमी रेट करायला हवेत. दुसरं GSTचाच रेट कमी करायला हवा, जेणेकरून GSTची व्याप्ती वाढेल, कर देणाऱ्या लोकांची व्याप्ती वाढेल आणि कर संकलनही वाढेल. त्यामुळं ही एक बाब झाली. दुसरी अशी की सध्या ही अल्कोहोल, पेट्रोलियम प्रॉडक्ट ही GSTच्या बाहेर आहेत, ते GSTमध्ये घ्यायला हवेत. या 2 बाबी जेव्हा होतील तेव्हा आपण नक्की बोलू शकू की हा GST यशस्वी झालाय. पण नक्की तो यशस्वी होण्याच्या मार्गावरती आहे आणि आपण सर्वांनी त्याविषयी पॉझिटिव्हिटी ठेवायला हवी. बरोबर. मला इतर मुद्द्यांकडे यायचं आहे, पण एक मुद्दा विचारतो उद्योगासंदर्भातला, की तुमच्यासारखे म्हणजे एफर्ट्स असतील संस्थांचे, प्रायव्हेट सेक्टर असेल, सरकारचे एफर्ट्स असतील. आता बहुतांश वर्कफोर्सची पहिली लस तर झाली आणि बहुतांश ठिकाणी दुसरी लससुद्धा झाली. सो जे काही कोविडबद्दलचे प्रिव्हेन्शन घ्यायचे होते म्हणजे 2 लसी आणि मग त्याच्या ॲप्रोप्रिएट बिहेवियर हे आता घडतं आहे. तर आता तुमच्या काय अपेक्षा आहेत की आता कायमच सुरळीत राहील, जरी दुर्दैवाने तिसरी लाट आली तरी तुम्ही काही फार परिणाम होऊ देणार नाही का? मग वर्क फ्रॉम होमच राहील? एक चर्चा आहे की आता परत या, म्हणजे वर्कफोर्सला परत ऑफिसला बोलवायचे सुद्धा मेल येताना दिसत आहेत, काम घडताना दिसतंय. तर भविष्यात तुमची इमिजिएट फ्युचरमध्ये काय अपेक्षा आहे या फायनान्शियल इयरमध्ये? हे पहा, आपल्या कंट्रोलमध्ये काय करोनाविषयीचं कंट्रोलमध्ये हे आहे की आपण 2 लसींचा डोस, कारण आपल्याकडे ज्या लसी आहेत त्या 2 घ्यायला लागतात, 2 लसींचा डोस घेऊन आपण लवकरात लवकर पूर्ण करणं. तो आम्ही नेहमी उद्योगांना, आमचे जे 3-1 हजार सभासद आहेत आणि त्यांच्याकडं काम करणारी जी लाखो लोक आहेत त्यांना मी नेहमी आवाहन करतो. फक्त आवाहन करूनच थांबत नाही, तर त्यांना नेहमी आम्ही सांगत असतो की कुठल्या केंद्रावरती तुम्हाला लसीकरण कुठं उपलब्ध आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही कसं लवकर घेऊ शकाल. यासोबतच punevaccination.in नावाची आम्ही वेबसाईटसुद्धा, पोर्टल त्याला सपोर्ट केला, जेणेकरून प्रत्येकाला ती बाब कळेल. यासोबतच काही उद्योजकांनी परत एकदा MCCIचे जे PPCR आहे, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स, त्याच्या माध्यमातून आता फ्री लसी देऊ केल्यात, ज्यांची ऐपत नाही म्हणण्यापेक्षा ज्यांना परवडत नाही घेणं, त्यांच्यासाठी सुद्धा हे सुद्धा आम्ही कंटिन्यू करू. हे सर्व ज्यांनी 2 लसी घेतलेल्या आहेत त्यांना सुरळीतपणे काम करू द्यावं ही आमची अपेक्षा असणार आहे. फक्त उत्पादन क्षेत्रातच नव्हे तर सेवा क्षेत्रात सुद्धा सद्यस्थिती जर पाहिली पुण्यातली, तर लसीकरणाचं प्रमाण प्रचंड चांगलं वाढलेलं आहे. पुढल्या 1-2 महिन्यात ते आणखी जास्त वाढेलच. त्यामुळे आम्हाला नक्की खात्री आहे की जसं जसं लसीकरणाचं प्रमाण पर्सेंटेज वाढतंय तसा तसा औद्योगिक चक्र आणखी जास्त वेगाने चालतील आणि ते चालू द्यावेत, याविषयी आम्ही नेहमी सरकारकडे रिप्रेझेंटेशन करत राहू. म्हणजे आता लाट आली तरी लॉकडाऊन नको अशी तुमची भूमिका आहे? जर लाट आली तरी सुद्धा कडक लॉकडाऊन नको अशी आमची भूमिका आहे. म्हणजे उद्योग क्षेत्र चालू राहू दे, कारण ते चालतात. तर लाट कुठल्या तीव्रतेची आली त्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे. मात्र आता उद्योग क्षेत्र चालू शकतात. आता बऱ्यापैकी प्रमाणामध्ये शहरातली सुद्धा उद्योग चालू शकतात, काही सेवा क्षेत्र चालू शकतात. अर्थातच गर्दी टाळा वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या आम्ही स्वतःच सांगत असतो आणि त्या आम्ही कंटिन्युअसली सांगत राहू.